नमस्कार, बोल अनमोल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। एक खूप मोठा श्रीमंत व्यापारी होता। त्याच्याकडे अफाट संपत्ती होती आणि त्याला एकच मुलगा होता। त्याचं नाव होतं गोविंद। तो खूपच आळशी होता। त्याचं लहानपण गेलं, आता तो तरुण वयात आला, तरी पण तो मुलगा काहीच काम करत नव्हता। एके दिवशी त्या व्यापाऱ्याला त्याच्या मुलाचा खूप राग आला। तो त्याला म्हणाला, गोविंद, हे बघ, आजपासून तू पैसे कमवून आणले तरच मी तुला जेवायला देणार, नाहीतर नाही देणार। तो मुलगा पण रागाने गेला आणि बहिणीकडून त्याने पैसे आणले आणि त्याच्या वडिलांना दिले। परंतु तरी पण त्याच्या वडिलांना खूप राग आला। ते पैसे घेतले आणि विहिरीत फेकून दिले। त्या मुलाला काही समजले नाही। तो गेला आणि आईकडून पैसे घेऊन आला, तरी पण त्याच्या वडिलांनी ते पैसे घेतले नाहीत, ते पण विहिरीत फेकून दिले। आता मुलाला खूप राग आला। तो लांब गेला आणि कष्ट करून पैसे कमवून आणले। जरी ते पैसे थोडे होते तरी पण ते त्याच्या वडिलांच्या त्याने हातावर ठेवले। वडिलांनी ते पैसे घेतले आणि यावेळी पण ते वडिलांनी पाण्यात विहिरीत फेकून दिले। त्या मुलाला समजेना की मी एवढे कष्ट करून पैसे आणले तरी बाबा असे का करत आहेत। मग तो वडिलांना रागात म्हणाला, बाबा, मी इतक्या कष्टाने पैसे कमवून आणले आणि तुम्ही विनाकारणच का फेकून देत आहात, त्याची काही किंमत नाही का। तर मग यावर तो व्यापारी हसला आणि म्हणाला, बाळा, मी पण कष्टानेच पैसे कमवतो आणि तू असाच उधळपट्टी करतो, तेव्हा माझ्या पैशाची काहीच किंमत नाही का। स्वतः कमवायला लागल्यावर त्या पैशाची आपल्याला किंमत कळत असते। आता तू कष्टाने कमवले पैसे, याची तुला कशी किंमत कळाली। यावरून त्या मुलाला समजले की पैशाची किंमत काय असते। पैसे कमवण्यासाठी किती घाम गाळायला लागतो। त्यामुळे पैसे हे विचार करूनच वापरले पाहिजे। धन्यवाद।